नमस्कार मित्रांनो, राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका सुरू आहेत आणि 20 नोव्हेंबरला मतदान आहे आणि 23 नोव्हेंबरला निकाल आहे. आणि मतदारांना आकर्षित करण्यासाठी सर्वच पक्षाच्या माध्यमातून वेगवेगळ्या घोषणा करण्यात येत आहेत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण महायुतीचा जाहीरनामा वचननामा पाहिलेला आहे, तर आपण आज महाविकास आघाडीचा जाहीरनामा वचननामा पाहणार आहोत. तर महाविकास आघाडीच्या वतीने पहिलीच घोषणा केली आहे की महालक्ष्मी योजना या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा 3,000 रुपये देण्याचं जाहीर केलेलं आहे. दुसरी घोषणा म्हणजे शेतकऱ्यांचं 3 लाखापर्यंत कर्ज माफ करण्याची घोषणा केलेली आहे. चौथी म्हणजे महाविकास आघाडी जर सत्तेमध्ये आली तर सरकार आल्यानंतर जातीनिहाय जनगणना करणार असून 50% आरक्षण हटविण्यासाठी प्रयत्नशील असे घोषणा केलेली आहे. त्यानंतर महिलांना बस प्रवास मोफत देण्याची घोषणा केलेली आहे आणि 25 लाख रुपयाचा आरोग्य विमाही मोफत देण्याची घोषणा केलेली आहे. आणि जे बेरोजगार तरुण आहे त्यांना दरमहा 4,000 रुपये मदत देण्याचं आश्वासन महाविकास आघाडीच्या वतीने केलेलं आहे. तर अशा प्रकारे महाविकास आघाडीचा जाहीरनामा वचननामा होता. धन्यवाद.